नमस्कार, क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। दिघंची मसवड रस्त्यावर ओढापात्रानजीक दिघंची मध्ये असलेलं स्वयंभू महादेवाचं मंदिर आणि त्याच ठिकाणी उभं असलेलं हे गजानन महाराजाचं मंदिर दिघंचीच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये भर टाकत आहे। सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे। या ठिकाणी प्रत्येक गुरुवारी 700 ते 800 भाविक प्रसादाला येतात। गेले 5 वर्ष ही परंपरा सुरू आहे, परंतु दिघंचीतील काही समाजकंटक, समाजघटक, काही मोठ्या नेत्यांना, काही बड्या व्यक्तींना हाताशी धरून या पद्धतीचं अतिक्रमण करून या सांस्कृतिक कार्याला बाधा आणण्याचं काम करत आहेत। या मंदिर परिसरातील किंवा या मंदिराची देखभाल करणारे जे भाविक भक्त आहेत यांच्याकडून या संदर्भात आज तहसीलदार आणि आटपाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी यांना निवेदन देणार आहेत। त्याचबरोबर त्यांनी आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर उपोषणाचाही इशारा दिला आहे। आज या ठिकाणी दिघंचीतील सर्व भाविक भक्त, सर्व नागरिक आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालय या ठिकाणी एकवटलो आहोत। निवेदन हे असं आहे की दिघंची ओढापात्रातील शंभू महादेव मंदिर हे पुरातन काळापासून त्या ठिकाणी मंदिर आहे आणि हजारो भाविक भक्त, अनेक दिघंचीकरांचं ते श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी मंदिराबरोबर जे अन्नछत्र असते लोकांसाठी त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे, परंतु ते बांधकाम थांबवण्याचा केविलवाणा प्रकार त्या ठिकाणी घडत आहे। त्या ठिकाणी विनाकारण दगड ठेवले जातात। अनेक दिवस वारंवार या दिघंचीकरांनी या संदर्भात चर्चा केली, परंतु त्या ठिकाणी फार मोठा अन्याय होताना आपणाला दिसून येतोय। मुळामध्ये ग्रामपंचायतीने त्यासाठी ठराव दिलेला आहे, ग्रामपंचायतीने त्यासाठी उतारा दिलेला आहे आणि लोकप्रतिनिधींचा फंड त्या ठिकाणी पडलेला आहे आणि हे सगळं असताना देखील त्या ठिकाणी अन्यायकारक भूमिका होत आहे। त्यामुळे तिथील सर्व जी टीम आहे, कमिटी आहे, जे त्या ठिकाणी झटते, आज मला वाटतंय त्या पंचक्रोशीमध्ये भाविक भक्तांनी खूप मोठ्या प्रमाणात त्या आपल्या शंभू महादेवावरती श्रद्धा ठेवलेली आहे। अनेक मोठमोठे उपक्रम त्या ठिकाणी होत आहे। भविष्यामध्ये दिघंचीतील खूप मोठं ते देवस्थान, तीर्थक्षेत्र होणार आहे। तर सर्व दिघंचीकर यामध्ये कोणताही पक्ष, पार्टी, गट तट नाहीये। या ठिकाणी सगळे भाविक भक्त या ठिकाणी तहसीलदार तसेच PI यांना निवेदन दिलेलं आहे की इथून पुढे तिथले जे बांधकाम आहे ते त्वरित चालू व्हावं आणि तिथली जी अन्यायकारक भूमिका आहे हे थांबवावी आणि समजा हे नाही झालं तर संपूर्ण दिघंचीकर अतिशय तीव्र भूमिकेमध्ये आहेत, लोकांच्या भूमिका अतिशय तीव्र आहेत। त्यामुळे यासाठी प्रशासन पूर्ण जबाबदार राहणार आहे। त्यामुळे या सर्वांची एकच विनंती आहे की त्या ठिकाणी शंभू महादेवाचं मंदिर बांधकाम आणि गजानन महाराजांचं मंदिर हे सगळं बांधकाम त्या ठिकाणी त्वरित चालू व्हावं, एवढी आम्ही या ठिकाणी प्रशासनास विनंती करतो। या दिघंचीमध्ये असणारे गजानन महाराज मंदिर व शंभू महादेव मंदिर हे एक श्रद्धास्थान तिथल्या परिसरातील सर्व लोकांचे झालेलं आहे। तिथं आध्यात्मिक कार्यक्रम दररोज चालू असतात आणि आध्यात्मिक हे वाढावं एवढाच आमचा त्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे। परंतु यामध्ये काही नाहक त्रास देणारी लोक तिथं आम्हाला त्रास देतात। कार्यक्रमाला अडथळा आणणे, दगड आणून टाकणे आणि बांधकाम न होणे या दृष्टीने त्यांचा प्रयत्न चालू असून ती जागा त्यांनी हडपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आम्हाला ग्रामपंचायतीने ती जागा दिलेली आहे, ट्रस्टी करण्यासाठी त्यांची ना हरकत दाखला सुद्धा ग्रामपंचायतीने आम्हाला दिलेला आहे। तरी या आम्ही आज तहसीलदार साहेबांना, पोलीस PSI ना हे जे आम्ही निवेदन दिले आहे याबद्दल आम्हाला याचा न्याय मिळाला पाहिजे, नाहीतर आम्ही ह्याच्यासाठी पुन्हा आम्हाला ह्याचं उपोषण करावं लागेल अशी परिस्थिती तिथल्या आहे। सर्व लोकांचा एक उद्रेक निर्माण झालेला आहे। तरी आम्हाला ह्याचं त्यांनी पडताळणी करून आम्हाला याचा न्याय मिळावा आणि त्याची जर जागा ती असेल तर त्यानं तिथली कागदपत्र दाखवून त्याने जागा घ्यावी। आमचं काय त्याबद्दल दुमत नाही, आम्ही आपलं तिथं थांबायला तयार आहे, अशी आमच्या सगळ्या गावकऱ्यांची भूमिका आहे। रामकृष्ण हरी।